नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये अतिवृष्टीने महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. महापूर किंवा कोल्हापूर सांगलीसारख्या ठिकाणी धरणातून पाणी सोडलं जाणं किंवा न सोडलं जाणं, यातून येणारे पूर ही आता जुनी गोष्ट झाली आहे. यावर्षी एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. तो कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या कोकण बाजूला पाटण तालुक्यासारख्यामध्ये ज्या प्रकारचं भूस्खलन झालेलं आहे, दरडी कोसळण्याचे जे प्रकार झालेत ते गंभीर आहेत. यापूर्वी म्हणजे अशा जागा हेरलेल्या आहेत असं सरकार म्हणतं, पण ज्या हेरलेल्या जागा आहेत तिथे असं काही झालं नाही, आणि जिथे झालं त्या जागा त्यासाठी अपेक्षितच नव्हत्या. म्हणजे तळी नावाचं इथलं गाव असेल किंवा आणखीन कुठल्या पाटणमध्ये आंबेघर गावाचं अशा ठिकाणी जे काय दरडी कोसळले आहेत. तर दरड कोसळते म्हणजे काय? डोंगर जो असतो तो धसतो किंवा कोसळतो म्हणजे काय असतं? तर डोंगर हा पक्क्या मातीचा नसतो. मातीचा जो थर असतो तो जितका जाडा असतो तितका खोदत जाल तितकी माती लागते, तेव्हा ती माती ठिसूळ असते. हे लक्षात घेतलं पाहिजे. ठिसूळ असते, आणि ती माती जितकी ठिसूळ किंवा ढिली असते तितकी मोठ्या पावसानंतर ते कोसळण्याची शक्यता असते. दगडाच्या भोवती मातीचे थर जमा होतात किंवा असतात आणि वगैरे. पण मुळात भाग असा असतो की दरड कोसळते म्हणजे काय? त्या दरड कोसळल्यानंतर त्या आधाराला जी माती असते ती अतिवृष्टीमुळे चिखल होतो आणि ढासळायला लागते, आणि ती माती घट्ट नसल्यामुळे भूस्खलन होतं. अख्खी माती चिखल होऊन ढासळत येते. त्याच्याबरोबर बारीक लहान मोठे दगड, धोंडे, शिळा घसरत येतात, आणि त्या घरावर तळी वगैरे गाव अख्खच्या अख्खं गाडलं गेलं. काही वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यात मला वाटते माळीणला अशी घटना घडली होती. दरडा कोसळतात ज्यानं, ही जी दरड कोसळते ती अशा ढिल्या मातीमुळे कोसळते. जी माती किंवा जे सगळं साहित्य एक जीव नसतं आणि एकमेकाशी पक्क राहायला तयार नसतं ते ढासळतं. आपण याला एक प्रकारे आघाडी म्हणू शकतो. राजकीय आघाड्या, युत्या वगैरे असतात ना, महागठबंधन, हे सगळे असंच असतं. ठिसूळ असतं ते. प्रत्येक जण वेगवेगळा असतो, तो एकजीव नसतो. झाडाची मुळं त्या मातीला गच्च धरून ठेवतात म्हणून ते एकत्र असतं, पण जेवढा डोंगर बोडखा होत जाईल तेवढं तिथलं भूस्खलन अधिकाधिक होत जातं. आणि महाराष्ट्रातली महाविकास आघाडी ही तशीच आहे. तिथे कधी भूस्खलन झाल्यासारखं हे सरकार कोसळून पडेल हे कोणी सांगू शकत नाही. आणि म्हणून सरकार स्थापन होऊन 2.25 वर्ष झाली, पण पहिल्या दिवसापासून ही दरड कधी कोसळेल याची चर्चा चालू आहे. आणि तितकेच सत्तेत बसलेले ही दरड कधीच कोसळणार नाही. 5 वर्ष ती टिकून राहणार, आणि 5 वर्षानंतर परत 25 वर्ष निवडून येऊन टिकून राहणार असं अगत्याने सांगत असतात. पण त्याची चर्चा का होते? कारण हा पक्का एक सॉलिड काय तो खडक किंवा शिळा नसून हा एक थापलेला एक मातीचा ढिगारा आहे याची सगळ्यांना खात्री आहे. आणि म्हणून ही दरड कधी कोसळेल, ज्याला महाविकास आघाडी म्हणतात, याची राजकीय चर्चा 2.25 वर्ष सातत्याने चालू आहे, आणि ती थांबायला तयार नाही. आता हा विषय मी परत एकदा का घेतलाय, तर हे दरड कोसळणं, अतिवृष्टी, महापूर काय असेल ते, या सगळ्यापासून म्हणजे सगळं महाराष्ट्र सरकार हवालदिल झालेलं आहे. लागोपाठ गेले 3 दिवस मी बघतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सकाळी निघतात, कुठच्या तरी एका आपदग्रस्त विभागात जाऊन भेट देतात, लोकांना हात जोडतात, आश्वासनं देतात आणि परत येतात. महाड झालं, चिपळूण झालं, पश्चिम महाराष्ट्र चालू आहे. आणि हे काही नवीन अशातला भाग नाही. गेल्या वर्षी निसर्ग वगैरे अशी चक्रीवादळ आलं,
तेव्हाही मुख्यमंत्री जाऊन हात जोडून आले. पण त्याच चक्रीवादळामध्ये आणि ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले, ज्या मच्छीमारांच्या नौका गायब झाल्या, बुडाल्या, नष्ट झाल्या किंवा नादुरुस्त झाल्या, त्यांना आजही मदत मिळाली नाही, ही तक्रार आहे. आणि त्यामुळेच परत एकदा असाच प्रकार घडल्यानंतर लोकांचा सरकारवरचा विश्वास उडालाय. आणि तो विश्वास असतो ना, तो ती दरड सांभाळत असतो. तो मातीचा ढीग पक्का असतो तोपर्यंत तो घट्ट असतो आणि त्यांना आवळून धरणारी झाडाची पाळं मुळं असतात. असा जनतेचा विश्वास असतो. तो जनतेचा विश्वास त्या मातीला आवळून ठेवतो तोपर्यंत ती जमीन पक्की असते. ती किती पाऊस पडला तरी स्वतःला गच्च धरून टिकून राहते. पण जेव्हा ती पाळंमुळं उघडी पडायला लागतात तेव्हा मात्र ती माती सैल होते आणि दरड कोसळण्याची प्रक्रिया, लँडस्लाईड, भूस्खलन सुरू होत असतं. महाराष्ट्र विकास आघाडी जी, महाविकास आघाडी जी आहे, तिच्या सरकारमध्ये हे असे सगळे प्रकार हळूहळू करत चव्हाट्यावर यायला लागलेले आहेत. चव्हाट्यावर यायला लागलेले आहेत. त्या पक्षांमधलं प्रत्येक पक्षाच्या अंतर्गत असलेली भांडणं, विविध पक्षांमध्ये असलेले हेवे दावे हे इतके चव्हाट्यावर येत आहेत की त्याचा परिणाम एकूण राज्य कारभारावर होतोय. आणि जाल तिथे तिथे जितकं झाकायला जावं तितके अब्रू उघडी पडते म्हणतात. जितकं झाकायला जावं तितकी अब्रू उघडी पडते. तसं या सरकारचं अपयश आता चव्हाट्यावर यायला लागले. म्हणजे सर्वसाधारण जी माध्यमं सुद्धा या सरकारच्या बचावासाठी अनेक गोष्टी लपवत असतात, त्यांना सुद्धा आता या सरकारकडे बोट दाखवण्याची वेळ आलेली आहे. भास्कर जाधवचा मी एक वेगळा व्हिडिओ केलाय, पण त्यामधलं प्रकरण सुद्धा त्या महिलेचं हे माध्यमांनी दाखवायचं टाळलं होतं. सगळ्यांकडे कॅमेरे होते पण ते दाखवायचं टाळलं होतं. पण त्या महिलेचा आक्रोश आणि भास्कर जाधव यांचा आगाऊपणा आणि मुख्यमंत्र्यांनी हात जोडलेलं ते चित्रण जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झालं तेव्हा लाजेकाजेचं मेनस्ट्रीम मीडियातल्या लोकांना ते चित्रण दाखवावं लागलं. आणि सरकारचा कुठेही काय म्हणतात ते नियंत्रण आणि नियमन राहिलेलं नाही हे ठणकावून माध्यमांना सांगायची वेळ आली. घटना सकाळची होती, पण चॅनेलवरून कळण्यापेक्षा लोकांना सोशल मीडियातून जनतेत पसरत गेल्यावर संध्याकाळी दुपारनंतर उशिरा सूर्य मावळताना अनेक माध्यमं ती चिपळूणची घटना दाखवायला लागली. म्हणजे फक्त सरकारची विश्वासार्हता गेलेली नाहीये, मुख्य प्रवाहातल्या माध्यमांची विश्वासार्हता सुद्धा रसातळाला गेलेली आहे. आणि हे आपण बघतोय, हे आपल्या समोर आहे. पण याच्या पलीकडेही महाविकास आघाडीतलं सरकार किती विस्कळीत झालंय, या सरकारचा पाया किती सैल आणि ढिला आणि निसरडा होत चाललाय, ते राजकारण असतं आणि ते समजावणं अगत्याचं आहे. आणि म्हणूनच हा एक वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासाठी केलेला आहे. हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू तो आहे की दिसतं तेवढं सगळं सोपं नाहीये. एवढं मोठं संकट, अस्मानी सुलतानी ज्याला म्हणतात, आभाळ फाटलेलं संकट महाराष्ट्रावर कोसळले. आणि या महाविकास आघाडीचे जनक शरद पवार कुठे आहेत? या सगळ्याविषयी शरद पवारांनी 4 शब्द बोलले असं आपल्याला दिसलंय का? नाही मित्रांनो. मी तरी गेले 4 दिवसात पवारांचं या सगळ्या हाहाकाराविषयी कुठलं स्टेटमेंट, निवेदन, वक्तव्य ऐकलेलं नाही. हां, पवारसाहेब दिल्लीला संसदेच्या अधिवेशनात गुंतलेले आहेत. पण यापूर्वी सुद्धा पवारसाहेब दिल्लीला असताना जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा ते धावून सगळी कामं सोडून महाराष्ट्रात आलेले आहेत. मला आठवतं त्याप्रमाणे पवारसाहेब तेव्हा संरक्षण मंत्री होते. मुंबईत जेव्हा काय ते दंगल पेटली 1992 साली आणि 1993 साली डिसेंबर आणि जानेवारी, या काळामध्ये त्या दंगलीमध्ये शांतता नांदावी म्हणून पुढाकार मुख्यमंत्र्यांपेक्षा संरक्षण मंत्री असलेल्या शरद पवारांनी घेतला होता. धाव घेतली त्यांनी मुंबईला आणि दूरदर्शनावर येऊन शांततेचं आवाहन मुख्यमंत्र्यांपेक्षा म्हणजे सुधाकरराव नाईकांपेक्षा शरद पवारांनी केलेलं मला आठवतं.
आणि कोण होते शरद पवार? कोण शरद पवार? ज्यांचं नाव त्या 21व्या शतकाच्या अखेरीस आपत्ती व्यवस्थापनासाठी ज्यांचं नाव घेतलं जात होतं, ज्यांची देशभर ख्याती होती, त्यांचं नाव शरद पवार आहे. किल्लारी आणि मराठवाड्यात जो भीषण भूकंप झाला होता 1994च्या काय म्हणतात त्या गणेशोत्सवाच्या दरम्यान, तेव्हा शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी ज्या चपळाईने, ज्या समयसूचकतेने, ज्या चाणाक्षपणे त्या भूकंपाची आपत्ती हाताळली होती, त्याची ख्याती इतकी झाली होती की 2001 साली जेव्हा कच्छचा भूकंप वगैरे झाला, तेव्हा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देशामध्ये आपत्ती व्यवस्थापनाची सुरुवात करायचा निर्णय घेतला होता, धोरणात्मक निर्णय घेतला आणि ते विरोधी पक्षात शरद पवार असूनही त्यांना त्या सगळ्या यंत्रणेची उभारणी करण्यासाठी अध्यक्ष केलेलं होतं. भूकंप गुजरातमधला होता आणि आपत्ती व्यवस्थापन संपूर्ण देशासाठी निर्माण करायचं होतं, पण त्याची सूत्र सगळी आणि अधिकार हे शरद पवारांच्या हाती सोपवलेले होते. ही शरद पवारांची ख्याती होती. आज जे आपण आपत्ती व्यवस्थापन हा शब्द सातत्याने वापरतो, त्याचा पाया शरद पवारांनी घातलाय आणि त्याच शरद पवारांनी महाराष्ट्रातला महाविकास आघाडी सरकारचा पाया सुद्धा पवारांनीच घातलेला आहे. पण आज महाराष्ट्रात इतका हाहाकार माजला असताना पवार साहेब इकडे फिरकलेले नाहीत. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान पुढे मागे जो काय अवकाळी पाऊस, अतिवृष्टी वगैरे झाली, शेती बुडाली, त्यावेळेला पवार साहेब अगत्याने जिल्ह्यात तालुक्यात फिरत होते, शेताच्या बांधावर जात होते. आज त्यांचंच सरकार आहे, त्यांनी बनवलेलं सरकार आहे आणि पवार एक चकार शब्द बोलत नाहीत. आणि पवार साहेब बोलत नाहीत यालाच मी राजकारण समजतो. माझ्या मते हे राजकारण आहे. अगदी गेल्या वेळेला मला वाटते ते चक्रीवादळ आलं, निसर्ग वगैरे, तेव्हा सुद्धा पवार साहेब अगत्याने कोकणात आणि गेलेले होते. रायगड जिल्हा, मला वाटते रत्नागिरी जिल्ह्यात पण जाऊन आले होते. मग आज पवार साहेब या इकडे येऊ शकत नाही, प्रकृतीसाठी त्यांनी येऊही नाही असं माझं मत आहे. पण याविषयी एवढी तटस्थता, आज सुद्धा सांगली, कोल्हापूर बुडालेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे, कोकणात तर हाहाकार माजला, पालघर पासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पर्यंत. पण पवार साहेब याविषयी चकार शब्द बोलत नाहीत. का बोलत नाहीत? ज्यांना पवारांनी मुख्यमंत्री केलंय त्यांच्या हातून योग्य कारभार व्हावा ही सुद्धा पवार साहेबांची जबाबदारी नाही का? मग त्यात पवार साहेब पुढे का नाही आहेत? एक चकार शब्द का बोलत नाही आहेत? आज पवार साहेबांनी पुढे यायला पाहिजे होतं. काय काय करता येईल, प्रशासन कसं राबवावं, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर आणि केंद्र पातळीवर किंवा विभाग पातळीवर विभागीय आयुक्त असतात, त्या पातळीवर सुद्धा ती परिस्थिती हाताळली जाते. कोकणसाठी वेगळे आयुक्त असतात, मराठवाडा विभागासाठी वेगळे आयुक्त असतात, पुणे विभागाचे वेगळे आयुक्त असतात, उत्तर महाराष्ट्र वगैरे. त्या आयुक्त पातळीपासून जिल्हा, तालुका आणि गाव पातळीपर्यंत अशा आपत्तीमध्ये शासन कसं राबवायचं असतं, प्रशासन कसं चालवायचं असतं आणि केंद्राने कशी सूत्र हलवायची असतात, हे पवारांनी इतकं चांगलं कोण सांगू शकतो? पण पवार साहेब तिकडे लक्ष देत नाहीत ही एक गोष्ट आहे, पण चकार शब्द पण बोलू नयेत का? त्यांनीच बनवलेले जे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे, हे अपयशी होताना बघायची इच्छा आहे का पवारांची? आपण तुम्हाला मुख्यमंत्री केलं, आता त्या परीक्षेत आणि अग्निपरीक्षेत पास व्हा, नापास व्हा, नाही तर भस्म व्हा, तुमचे तुम्ही, असं म्हणून पवारांनी या सरकारपासून हात झटकलेले आहेत का? महाविकास आघाडी जे सरकार आहे त्याविषयी गेल्या 3-4 महिन्यात पवार अजिबात बोलायचे बंद झालेत.
अनिल देशमुख यांचा राजीनामा झाल्यापासून पवार साहेबांनी या संपूर्ण महाविकास आघाडी सरकारच्या कामाविषयी, कामकाजाविषयी आणि कारभाराविषयी पूर्णपणे अलिप्तता स्वीकारलेली आहे. काय चाललंय, काय नाही, बरोबर आहे का, चूक आहे का, इथे हे नको ते केलं पाहिजे, तिथे ते नको हे केलं पाहिजे, याविषयी पवार चकार शब्द बोलत नाहीत. पवार कंटाळलेत. महाविकास आघाडीचं सरकार आणि त्याचा कारभार याला पवारसाहेब पूर्णपणे कंटाळून गेलेत का? मला अशी शंका आता यायला लागली. कारण हा पवारांचा आवडता विषय आहे. नुसता राज्यकारभार आणि राजकारण म्हणून बघू नका त्याच्याकडे. आपत्ती व्यवस्थापन आणि त्यापेक्षाही अतिशय जटिल समस्या काळ जो असतो त्यामध्ये उत्साहाने पुढे येऊन नव्या कल्पना राबवणं आणि प्रशासनाला शिस्त लावणं हा पवारांचा हौस आणि छंद असलेला विषय आहे. आणि तरीही पवार यापासून अलिप्त आहेत, चकार शब्द बोलत नाहीत. मग त्याचं कारण शोधावं लागतं किंवा याचं कारण काय. 2019 मध्ये जे पवार अगदी बांधावर जात होते ते आज दिल्लीत बसून 2 सहानुभूतीचे शब्द बोलत नाहीत, सरकारला 2 शब्द सांगत नाहीत का? अनिल देशमुखांचा राजीनामा हा पवार साहेबांना इतका डिस्टर्ब करून गेलाय, अस्वस्थ करून आणि नाराज करून गेलाय की या सरकारचं जे काय व्हायचं असेल ते हो, आता मी तिकडे बघणार नाही, असं काय निश्चय आणि निर्धार पवार साहेबांनी केलाय का? मला आता तशी शंका यायला लागली. कारण ही अलिप्तता भीषण आहे मित्रांनो. महाराष्ट्राच्या काय म्हणतात ते जे काही साधन सामुग्री आहे त्याच्यात शरद पवार हे सुद्धा एक मोठं साधन आहे. पवार साहेबांचा अनुभव, प्रशासकीय अनुभव ही त्यांची व्यक्तिगत मालमत्ता नाही आहे. पवार साहेबांचा 60-50 वर्षाचा जो प्रशासकीय अनुभव आहे ही महाराष्ट्राची मालमत्ता आहे आणि ती महाराष्ट्र संकटात असताना वापरली गेली पाहिजे. मला अजब त्याचंच वाटतं की खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या विषयात पवार साहेबांचा सल्ला का मागितलेला नाही, त्यांच्याकडे जाहीररित्या मार्गदर्शनाची मागणी का केलेली नाही, ह्याचं मला नवल वाटतं मित्रांनो. खरंच सिरियसली नवल वाटतं. कारण बाकी पवारांवर राजकीय टीका करणं वगैरे वेगळं आहे, पण जे गुण आहेत ते आहेत. भाऊ तोरसेकर किंवा आणखीन कुठल्या टीकाकाराने किंवा विरोधकाने पवारांची कितीही निंदा केली तरी त्यांचे गुण झाकले जाऊ शकत नाहीत किंवा नष्ट होत नाहीत आणि संपत नाहीत. आणि ते जर गुण असतील तर ते महाराष्ट्राच्या उपयोगी आले पाहिजेत. कारण पवार हा सुद्धा शेवटी महाराष्ट्राचा एक सुपुत्र आहे. त्याच्या कौशल्यावर, गुणवत्तेवर, अनुभवावर सामान्य मराठी माणसाचा तितकाच अधिकार आहे जितका सुप्रियाचा आणि अजितदादांचा आहे. आणि म्हणून मग ही सगळी पवारांची एकूण अलिप्तता जी आहे ही थक्क करून सोडणारी, विचलित करणारी आहे. आणि म्हणून मग वाटतं की नुसतं राजकारण म्हणून नाही तर पवारांच्या हौसेचा विषय असून, आवडीचा विषय असून पवार अलिप्त का? त्यांच्या मनावर काही राजकीय दडपण आहे का की या सरकारविषयी पवार संपूर्ण निराश झालेले आहेत की आपण सगळं सांगू पण या सरकारकडून ते राबवलं जाणार नाही, या सरकारकडून कुठलंही चांगलं काम किंवा महाराष्ट्राच्या हिताचं काम होणार नाही, या निष्कर्षाप्रत पवारसाहेब आलेत का? अन्यथा त्यांनी अलिप्त राहण्याचं दुसरं काही कारण दिसत नाही. झालं, कधी आपलीही सुटका होते, हे सरकार पडो एकदा, जे पुढे काय ते होईल ते होईल. पण हे सरकार आपल्या प्रतिष्ठेला, आपल्या आजवरच्या जी काय आपण नाव कमावलंय त्याला काळीमा फासते असं काहीतरी पवारसाहेबांना वाटायला लागलं का? आणि म्हणून जितकं अपयशी ठरेल तितकं ते लवकर जाईल. म्हणूनच पवार या सगळ्या महाराष्ट्रात माजलेला जो पावसाचा हाहाकार आहे त्यापासून पवारसाहेब म्हणून दूर राहिलेत का? त्यांना कोणी शिवसेनेपासून सगळे काँग्रेसचे नेते प्रवक्ते सांगतात पवार आमचे मार्गदर्शक आहेत. व या क्षणी उत्तम मार्गदर्शन करणारा माणूस या सगळ्या हाहाकारापासून आणि घटनाक्रमापासून पूर्णपणे अलिप्त का बसलाय? ती अतिवृष्टी, तो महापूर
पवारांच्या मनाला का भिजवत नाहीये, त्याला पाझर का फोडत नाहीये? अख्खा महाराष्ट्र भिजलेला आहे, कोकण तर ओथंबून गेलेला आहे आणि पवार साहेब या सगळ्या घटनाक्रमामध्ये सुखे ठणठणीत आणि कोरडे का आहेत? याचा एकच निष्कर्ष निघतो की खुद्द पवार साहेब यांच्या आता या सरकारविषयी पूर्ण भ्रमनिरास झालेला दिसतो. पूर्ण भ्रमनिरास, की याला कुठच्याही चांगल्या सूचना देऊन, उपयुक्त सूचना देऊन देखील या सरकारकडून आपण कुठल्याही चांगल्या आणि जनहिताच्या कारभाराची अपेक्षा करू शकत नाही, असं पवार साहेबांना वाटत असावं. असाच निष्कर्ष यातून काढावा लागतो. आणि मग तो निष्कर्ष निघत असेल तर मग प्रतीक्षा एकाच गोष्टीची खुद्द पवारांनाही असावी की इतक्या दरडी कोसळल्या महाराष्ट्रात, तशी ही महाविकास आघाडी नावाची दरड कधी आणि कशी कोसळणार आहे, कशामुळे कोसळेल, आणि ती कोसळणार असेल तर त्याखाली आपण आणि आपले आप्तस्वकीय किंवा निकटवर्ती पक्षातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्या दरडीखाली दबला जाऊ नये म्हणून पवार साहेब यापासून संपूर्ण अलिप्त आणि सुरक्षित अंतरावर जाऊन थांबलेत का? महाविकास आघाडी नावाच्या दरडीखाली ती कोसळणारच आहे, त्यापासून सुरक्षित जागी जावं म्हणून पवार साहेब या सगळ्या प्रकारापासून पूर्णपणे अलिप्त होऊन बसलेत का, अशी आशंका माझ्या मनात रविवारी यायला लागली. आणि म्हणून हा विषय सविस्तर करून तुमच्यासमोर मांडावा अशी इच्छा झाली. मित्रांनो, मला यातून दुसरा काही अर्थ काढता येत नाही, पण जशा दरडी कोसळल्या संपूर्ण कोकण प्रदेशामध्ये किंवा महाराष्ट्राच्या उताराच्या पश्चिमेच्या बाजूला, पश्चिम किनाऱ्यापासून घाटमाथ्यापर्यंत, तसंच या सरकारची दरड सुद्धा तितकी पाया ढिला झाल्यामुळे कोसळणार आहे का? आपापला विचार करा, तुमचे निष्कर्ष काढा. मला त्यातून आणखीन काही सुचलं मी तुमच्यासमोर मांडेन. आत्ता इथेच थांबतो. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.